नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्रेड आणि रव्यापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. ते तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका बाउलमध्ये 1 कप बारीक रवा घेतलाय. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला लावून घेऊ शकता. आणि सोबतच त्याच कपाने मी इथे 1 कप दही घेतलेलं आहे. दही थोडं आंबट असेल तरीही चालेल, खूप जास्त आंबट नाही पाहिजे. आणि त्याच कपाने 1 कप याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे दही सुद्धा छान असं प्लेन होईल. तर या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. तर पाणी आपल्याला थोडं-थोडंच घालायचंय. मी आधी 1 कपमधून अर्धं घातलं होतं आणि थोडंसं अजून बाकी आहे. तर हे थोडं घट्ट वाटतंय त्याच्यामुळे अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेऊया. आणि परत त्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर बघू शकता आता हे छान असं प्लेन झालेलं आहे. तर याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला 10 मिनिटं साईडला ठेवून घेऊया. जेणेकरून रवा जो आहे तो चांगला असा फुलला जाईल. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आपण आपला जो रवा आहे तो बघून घ्यायचा आहे. तर आता बघू शकता हे थोडंसं घट्ट आलंय म्हणजे रवा छान असा फुलला गेलाय. तर आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. तर भाज्या तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या घालू शकता. तर मी यामध्ये बारीक कट करून घेतलेली काकडी घेतली आहे, किसून घेतलेला गाजर घेतलाय, सोबतच बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं आपण याच्यामध्ये घालून घ्यायचंय. तर हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये बारीक कट करून पालक सुद्धा घालू शकता. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. तर यासोबतच बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे. जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असेल तर तुम्ही याला स्किप करू शकता आणि चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घालू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मी इथे थोडासा चाट मसाला घातलाय ज्याने टेस्ट खूप छान लागेल. तर खूप जास्त मसाले घालायची गरज नाहीये. त्यांच्यामध्ये जे भाज्यांची चव असते तीच खूप छान लागते. तर आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहे. तर यासाठीच मी पाणी आधी कमी टाकलं होतं कारण भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं. तर लागलं तर आपण परत घालूया. तर इथे मला थोडंसं हे घट्ट वाटत आहे. तर ज्या कपाने दही घेतलं होतं त्याच कपामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय. तर अगदी 2 ते 3 चम्मच मी इथे पाणी घातलंय. परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर बघू शकता या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्टही नाहीये. याच पद्धतीने बनवून घ्यायचंय. तर दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलाय. तर आता याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि आपल्याकडे जे ब्रेड स्लाइस आहे ते घालून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 ब्रेड स्लाइस घेतले. तर आता ब्रेडच्या वरच्या साईडला कुठलीही चटणी घालू शकता. मी इथे शेजवान चटणी घेतली आहे. तुम्ही इथे पिझ्झा सॉस घेऊ शकता, टोमॅटो केचप घेऊ शकता किंवा कुठली हिरवी चटणी असेल ती सुद्धा घेऊ शकता किंवा नसेल तरीही चालेल. तर मी इथे शेजवान चटणी घेतली आहे. याला आपण ब्रेडवर असं या पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचंय आणि आता आपण याच्यावर जे बॅटर बनवून घेतलं होतं ते घालायचंय. तर सगळीकडे असं पसरवून घ्यायचंय म्हणजे ब्रेड असं कव्हर झालं पाहिजे. तर बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचंय. तर दोन्ही ब्रेडवर मी या पद्धतीनेच करून घेते. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघू शकता दोन्ही ब्रेडला मी हे लावून घेतलेलं आहे. आता आपण हे दुसऱ्या साईडनी पलटवून घेऊया. तर हे रव्याचं जे बॅटर आहे ते छान असं शिजल्या गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आतपर्यंत छान शिजल्या जाईल. तर आता ब्रेडच्या दुसऱ्या साईडला तुम्ही चटणी सुद्धा लावू शकता किंवा मी इथे चीज लावून घेते. म्हणजे मुलांना हे खूप आवडतं त्याच्यामुळे चीज लावून घेतलंय. नाहीतर तुम्ही चटणी सुद्धा लावू शकता आणि याच्यावरून परत आपण हे बॅटर घालून घेणार आहोत आणि चीजला असं कव्हर करून घ्यायचंय. तर मी ते चीजचे स्लाइस घेतले आणि या पद्धतीने तोडून घेतले. तर दोन्ही ब्रेडवर हे छान असे कव्हर करून घ्यायचे आणि याच्यावरून थोडंसं मी चिली फ्लेक्स घालते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता. आणि सोबतच मी इथे थोडंसं ऑरिगॅनो सुद्धा घालणार आहे. म्हणजे चीज आणि ऑरिगॅनोचा जो कॉम्बिनेशन असतो तो मुलांना खूप जास्त आवडतो आणि टेस्ट पण खूप छान लागते त्याची. तर ऑप्शनल आहे. वाटत असेल तर घाला, नाहीतर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. परत वरून मी थोडंसं तेल घालून घेतलंय अर्धा चमचा आणि परत याला दुसऱ्या साईडनी पलटवून घ्यायचंय. तर दोन्ही साईडनी मस्त शिजवून घ्यायचंय. तर मी ते अलटवून पलटवून दोन्ही साईडला छान असं शिजवून घेणार आहे. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. तर बघू शकता या पद्धतीने मस्त असं मी हे शिजवून घेतलेलं आहे. कलर बघू शकता किती छान आलाय.
तर दोन्ही साईडनी मस्त असं शिजलं गेलंय. तर आता आपण याला काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कलर बघा किती मस्त आलाय. खायला सुद्धा खूप छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. कित्येकदा ब्रेड आपल्याकडे शिल्लक राहिले असते आणि ते खाल्ल्या जात नाही. त्याच्यामुळे हा नाश्ता बनवलात तर ब्रेड सुद्धा लगेच संपणार तुमच्या आणि नाश्ता सुद्धा खूप टेस्टी बनतो. तर मी इथे बघा कट करून दाखवते. अगदी जसं सँडविच असतं ना तसंच दिसतो. बघू शकता आणि आपण याच्यामध्ये चटणी आणि जे चीज टाकलंय त्याची लेयर सुद्धा खूप छान येते. तर तुम्ही इथे कुठल्याही चटणी बरोबर, टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. नाहीतर असंच सुद्धा खाल्लं तरी खूप छान लागेल. कारण याच्यामध्ये ऑलरेडी आपण चटणी लावलेली आहे. तर दिसायला पण खूप सुंदर दिसतंय. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.